बाबा मला तुम्ही प्लीज सांगाल का नक्की काय झालंय ते? विद्युत, शिल्पी प्रेग्नेंट आहे. काय? आणि तिचं म्हणणं आहे की तिच्या पोटात जे बाळ आहे ते तुझं आहे. श्रेयस, तुझी काय बोलतोयस ना ते मला अजूनही डायजेस्ट होत नाही. अरे मला आत्ता तुझ्याकडून हे कळतंय. यासाठी शिल्पी मला अनेकदा फोन करत होती. मला भेटायचं होतं. काल विक्रम इथे आला होता शिल्पीला मागणी घालायला. तेव्हा सगळं शिल्पीनं सांगितलं. मग विक्रम काय म्हणाला? ते महत्वाचं नाही आहे. महत्वाचं हे आहे की आता तुझं काय मत आहे हे मला जाणून घ्यायचं आहे. अरे त्या दिवशी शिल्पी संजूला बरं नाही त्याच्या काळजीपोटी तिथे आली होती. तेव्हा हे सगळं तुमच्या घटस्फोटाला काय अर्थ आहे रे? आई, बाबा, माझं चुकलं. अहो पण झाल्या प्रकाराबद्दल मी शिल्पीशी बोलण्याचा अनेकदा प्रयत्न केला, पण ती माझ्याशी बोलायलाच तयार नव्हती. उलट ती तर मला म्हणाले की आय हॅव मूव्ड ऑन. अरे पण ती जेव्हा तुला म्हणाली की आय हॅव मूव्ड ऑन तेव्हा तिला माहित होतं का की ती प्रेग्नेंट आहे? श्रेयस, मला खरंच माहित नाही की तिला माहित होतं की नाही ते. अरे पण बाबा, मला वाटतं हा विषय बंद करूया आपण. सगळं खूप ऑकवर्ड होत चाललंय आणि आपल्याला जसा शॉक लागलाय तसा विद्युतलाही शॉक बसलाय. सो आपण त्याला थोडा वेळ देऊया, त्याला विचार करू दे, मग बोलूया त्याच्याशी. कुठे 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 ए ऐका ना, ह्या कोपऱ्यात सेटअप करायचं का आपण? म्हणजे आई एका साईडला बसेल आणि पार्लरकडे लक्ष पण राहील ना तिचं. नाही 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 अगं, तिला फक्त कोर्सवरच फोकस करू दे. पार्लरकडे लक्ष द्यायला मी आहे. अगं बरं, इथे नको तर मग तिकडे चालेल का? नाही नाही नाही, तिकडे नको. अगं तिकडे लाईटचा प्रॉब्लेम आहे आणि तिला व्हिडिओ कॉल आल्यावर तो कसा दिसणार मग? आणि तिथे बसणार कुठे ती? मग त्या कोपऱ्यामध्ये तिकडे अजिबात कोपऱ्यात नको. कसं वाटेल ते वहिनी कोपऱ्यात बसल्या? अजिबात नको कोपरा, दुसरी जागा. अरे यार, मग तुम्हीच सांगा सेटअप कुठे करायचं आहे नक्की? मी उगाच अश्विनीला ना पार्लरमध्ये ये आणि क्लासेस अटेंड कर असं सांगितलं. तुम्हाला टेन्शन आलंय? मयी, तुला टेन्शन आलंय? अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्ही. माझ्याकडे मस्त आयडिया आहे. विचारा कोणती? कोणती? आलो. अरे बाबन काका, आता कुठे गेला हा मध्येच? काय करायचं, कुठे ठेवायचं यार सेटअप? आलो. टेबल वगैरे कुठे? एक सेकंद, अजिबात बोलू नको. सर, लॅपटॉप कुठे? हा बघ. दे इकडे. अजून काय असतं ते लिहायचं दे. माझ्याकडे ते हे घे. दे पटकन दे, पटकन दे. काय वाटतं हा सेटअप बद्दल? हे बघ, म्हणजे कसं वहिनींचं प्रॉपर त्यांच्या कोर्सवरती लक्ष राहील आणि त्या पार्लरकडे पण लक्ष देऊ शकतात. कसा वाटला पांड्याचा सेटअप? एकदम ग्रेट. पण हे टेबल आणलंस कुठून? कोणाला सांगू नको. बाजूला श्रेयसचं ऑफिस आहे ना, तिथून आणलंय. हे बघ मयूर, कसं असतं माहिती का, प्रत्येक प्रॉब्लेमचं पांड्याकडे सोल्युशन असतं म्हणजे असतंच. यू आर ग्रेट. झालं का समाधान कौतुक ऐकून? जेनी मावशी, आपण ना आईचा कोर्स चालू असताना ना ते फोटोज आहेत ना ते इंस्टाग्रामच्या स्टोरीजला टाकू. परत ती जे जे शिकते ना त्याचे हायलाइट्सचे व्हिडिओ बनवू आपण, रील्स व्हिडिओ, आणि ते पण पोस्ट करू. म्हणजे कसं लोकांना ना, लोकांपेक्षा मला असं वाटतं क्लायंट्सला असं समजेल की अश्विनी किती अपडेटेड राहते ते, आणि त्यामुळे आपल्या पार्लरवर पण छान इफेक्ट होईल. आणि मग जी लोक निगेटिव्ह कमेंट्स करतात ना त्यांची तोंड आपोआप बंद होतील बघ. हो चालेल, पण एक काम करशील का? म्हणजे कोर्सच्या टायमिंगमध्ये येऊन तू करून घेशील का? मी केलं असतं ग, पण माझ्याकडे क्लायंट्स असतात ना, त्यामुळे मला नाही जमू शकत. हो मी करेन. बरं आता उठ जरा बाजू, मी पटकन लॉग इन करून ठेवते. म्हणजे
आईला आल्यावर आपण फक्त सगळं समजवलं ना नीट की काम झालं. ओके 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 येस डन. मयुरी बरं झालं बरं का, ती जी चेअर आहे ना ती खराब झालेली, ती आपण मेकॅनिकच्या शॉपवरती ठेवली आहे. जर का ती चेअर अशी इथे असती तर काय जागा तरी मिळाली असते का आपल्याला असं का सेटअप लावायला? हा अरे बापरे. मयुरी श्रेयसचा फोन येतोय, मला जावं लागेल. तिने मला एका स्पॉटवरती बोलवलं होतं. जर का मी वेळेत नाही गेलो ना तो मारेल मला. मी पळतो. काही प्रॉब्लेम आला तर मला फोन कर. ओके चलो बाय बाय. बाय. जेनी मावशी, मी खरंच खूप चुकीचं वागले ग. सॉरी त्यासाठी. मयू, पास्ट इज पास्ट. जे काही झालं त्यातनं लर्निंग करून आपण आपला बिझनेस आता वाढवतोयत ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अश्विनी स्वतःला अपडेट करते, बिझनेसकडे लक्ष देते. आणि माझ्यासाठी हेच सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. काय होतं माहिती आहे का, आई जेव्हा जेव्हा काहीतरी नवीन करू पाहते ना तेव्हा आयुष्यात तिच्या प्रॉब्लेम होतो. हे सगळे प्रॉब्लेम्स ना शिल्पी आत्यामुळेच होतात. आता पुन्हा काय केलं त्या शिल्पीने? काय झालं सर? नाही म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का? ठीक आहे, प्लीज कॅरी ऑन. हाय, किती वेळ लावलास? 8:30 वाजल्यापासून वाट बघते. 8 ठरलं होतं ना आपलं. बस. शिल्पी, जेव्हा तुला कळलं की तू प्रेग्नेंट आहेस तेव्हा सर्वात आधी तू मला का नाही सांगितलंस? तुला कसं कळलं? मला बाबांनी भेटायला बोलवलं होतं घरी. बरं मला सांग, तुला कधी कळलं की तुझ्या पोटात आपलं बाळ आहे? थँक्यू. थँक्यू सो मच. तुला हे सगळं झाल्यानंतरही असं अजिबात वाटलं नाही की हे बाळ तुझं नाहीये. शिल्पी, प्रेम केलंय तुझ्यावर. तू कशी आहेस, काय काय करू शकतेस हे ठाऊक आहे मला. विद्युत, लेट मी टेल यू दिस, आय एम व्हेरी हॅपी. म्हणजे आय एम रिअली व्हेरी व्हेरी हॅपी विथ दिस प्रेग्नन्सी. मला हवंय हे बाळ विद्युत. संजूची कस्टडी जेव्हापासून तुझ्याकडे गेली आहे मी खूप एकटी पडले होते रे. माझं स्वतःचं हक्काचं असं कोणी माणूसच नाही असं वाटत होतं मला. बट नाव आय थिंक वी आर ब्लेस्ड. हे आपलं बाळ आहे विद्युत. सो मला या बाळाला जन्म द्यायचा आहे. तुला काय वाटतं? तू एकटी हा निर्णय नाही घेऊ शकत. म्हणूनच विचारतेय, काय वाटतं तुला? हे बघ, मी तुला हे सगळं बोलण्यासाठीच इथे बोलवलंय. काय डिसिजन आहे तुझा यावरती? आपल्या बाळाला घेऊन काय ठरवणार आहेस तू? विद्युत, अरे बोल ना. काय बोलू सांग ना मला. मी या सगळ्या गोष्टींसाठी प्रिपेअर्डच नाही आहे अगं. मग नाही घेणार आहेस का जबाबदारी? शिल्पी, मी असं म्हणतच नाहीये. मग काय म्हणतोयस? शिल्पी, हे जे काय घडलंय ना या गोष्टीला आपण दोघेही जबाबदार आहोत. आणि मी माझी जबाबदारी झटकत नाहीये. पण इट्स ओके. सी, आपला डिवोर्स झालाय, सो तुला ही जबाबदारी घेणं कंपल्शन नाही आहे. इट्स ओके, आय कॅन हँडल. हा माझा स्वतंत्र निर्णय आहे की मला ह्या बाळाला जन्म द्यायचा आहे. पण माझं असं म्हणणं आहे की जर तुला जबाबदारी घ्यायची असेल तर मात्र तुला माझ्याशी परत लग्न करावं लागेल. हो, आहे तुझी तयारी परत लग्न करण्याची? शिल्पी, ऐक माझं. आपण जेव्हा डिवोर्स घेतला
तेव्हा तो सर्वस्वी आपला निर्णय होता. आपण तेव्हा दुसऱ्या कोणाचाच विचार केला नाही. पण जर आपण पुन्हा लग्न करण्याचा विचार करतोय तर हा विषय फक्त आपल्या दोघांपुरता मर्यादित राहत नाहीये. त्यामुळे आपल्याला बाकीच्यांना विचारून त्यांच्या संमतीने हा निर्णय घ्यावा लागेल. इतरांना म्हणजे कोणाला विचारायचं नक्की? घरच्यांना की कार्तिकीला? मी पण खूप प्रेम केलं होतं तुझ्यावर. त्यामुळे कोणत्या वेळी तू काय डिसिजन्स घेऊ शकतो किंवा काय करू शकतोस याचा मलाही अंदाज आहे. श्रेयस, श्रेयस, हा मी पार्लरमध्ये व्यवस्थित सेटअप लावलाय वहिनींच्या ऑनलाईन कोर्सचा. तर आता टेन्शन काहीच नाहीये. वहिनींना प्रॉपर लेक्चर पण करता येईल आणि त्यांचं लक्ष पण राहील पार्लरमध्ये. तू केलंस रे सेटअप, तिचं लक्ष लागायला पाहिजे ना. का, काय झालं? कुठे लक्ष देते? आणि तू कुठे निघालायस? ते कार्तिकीला फिजिओथेरपिस्टसाठी यायचंय. मग तू कशाला जातोयस? तू नको जाऊ, मी जातो. वहिनींनी मला सगळ्या सूचना व्यवस्थित दिल्या आहे. ओके, तू घरी बस, आराम कर. चावी दे इकडे. पक्का? अरे पक्का ना भाई. कशाला? मी जाते ना ऑटोने. कार्तिकी ताई, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मी आहे ना, मी तुम्हाला सुखरूप घेऊन जातो आणि सुखरूप घेऊन येतो. ओके, हवं तर मी गाडीमध्ये एकही जोक मारणार नाही. माझं तोंड बंद ठेवेल. ओके, पण तुम्ही जर का माझ्यासोबत आलात तर तुमचाच फायदा आहे. कसला फायदा? फायदा असा आहे की ह्या एरियातला एकदम कमाल भुट्टेवाला मला माहिती आहे. कमाल भुट्टा मिळतो त्याच्याकडे. जर का तुमचा मूड चांगला असेल येताना तर मी तुम्हाला तो भुट्टा खाऊ घालतो. ओके, आता डिसिजन तुमचा आहे. तुम्हाला बोर होत ऑटोने जायचंय की या कमाल पर्सनॅलिटी असणाऱ्या व्यक्तीसोबत एन्जॉय करत घरी यायचंय? बोल बच्चन, तुला काय पिकनिकला पाठवतो मी? चुपचाप तिला फिजिओथेरपीला सोडायचं आणि इकडे यायचं. आपल्याला ऑफिसला जायचं, भरपूर काम आहेत. ते येताना येशील ना? हो. चला ताई. थांबा. मला प्लीज तुमची एक मदत हवी होती. म्हणजे एक हेल्प कराल का? कसली आहे? शिल्पीला खरंच हे बाळ हवंय? हे काय होऊन बसलंय? कसं सांभाळेल ती बाळाला? आणि विद्युतचं काय म्हणणं असेल यावर? अश्विनी, 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 अगं पॅक रेडी अप्लाय करतेस ना? हो. आणि नको जास्त विचार करूस, होईल सगळं नीट. बरं, तुझं लेटर आलंय ते एकदा चेक करून घे. बघते. आणि मयुरीने सगळी तयारी करून ठेवली आहे. जेव्हा तुला वेळ मिळेल तेव्हा एकदा ट्रायल करून घे. ठीक आहे. श्रेयस, अरे काय चाललंय? आल्यापासून बघतोय, सतत त्या लॅपटॉपकडे नुसता बघतोय एकटक. काम तर काहीच करत नाहीये. तुला जर का काम करायचं नव्हतं तर मग का आलास ऑफिसमध्ये? भांडे ना, मला ना कंटाळा आलाय यार. घरात इतकं टेन्स वातावरण आहे का मला बाहेर पडायचं होतं. आणि खरं सांगू, माझं डोकंच चालत नाही. अरे भाई, मग आधी सांगायचं ना. आपण ऑफिसमध्ये आलोच नसतो. आपण टपरीवर भेटला असतो, चहा घेतला असता, तुला फ्रेश वाटलं असतं. हा? तू खरंच आलास? तू काय अंतर्यामी आहे का रे? तो नाही, मी. अंतर ते व्हॉट एव्हर यार. हा, अरे वहिनी, या ना, या. ऍक्च्युली आम्ही ब्रेक घेणारच होतो, तर म्हटलं एकत्र चहा घेऊया, म्हणून त्याला घेऊनच आले. वहिनी चहा घे ना. जेनी चहा घे. श्रेयस चहा घे. चहा घे.
श्रेयस यार, वहिनी तुमचे असे लटकलेले चेहरे बघून मला जाम बोर होते. बोर होतंय? मग सोल्युशन दे ना काहीतरी, मग हसतो आम्ही. हे बघ श्रेयस, माझ्याकडे एकच सोल्युशन आहे. मी विद्युतला सांगणार शिल्पीशी पुन्हा लग्न करा आणि मोकळा हो. विषय संपला. परत हो, ते म्हणतात ना, अननोन डेव्हिल इज बेटर दॅन नोन डेव्हिल. ही जोक करायची गोष्ट आहे का पांड्या? हे सोल्युशन देत नाहीयेस तू, त्या दोघांना परत खड्ड्यात टाकतोयस. अहो पण तुम्हीच म्हणाला होतात ना की विद्युतने मूव्ह ऑन करायला पाहिजे, तर नवीन आयुष्याची सुरुवात करायला हवी. नव्याने सुरुवात करायची म्हणजे जुन्याच आयुष्याची नव्याने सुरुवात नाही करायची. अरे शिल्पी तुझी बहीण आहे, तरी पण तू असं बोलतोय. हे बघ, मला एवढंच माहितीये की त्यांचा संसार जर सुखाचा असता तर त्यांचा घटस्फोट झाला नसता. म्हणून पुन्हा लग्न करायचं आणि पुन्हा काही वर्षांनी घटस्फोट घ्यायला कोर्टात जायचं, हे काय मी कोणाला उपदेश देऊ शकत नाही. सॉरी. राईट. ॲक्च्युली जर त्या दोघांचं आता लग्न झालं ना तर ते होल अँड सोल शिल्पीच्या प्रेग्नन्सी ह्या रिझनमुळे होणार आहे. आणि अनफॉर्च्युनेटली जर शिल्पीच्या प्रेग्नन्सीला काही झालं तर ते दोघं एकमेकांबरोबर स्टक होतील. अगदी बरोबर बोलते जेने. आणि बेसिकली ना मला ना हे शिल्पीचं मूल वाढवणं वगैरे हे प्रकार, हे डिसिजनच आवडलं नाही मला. फोन वाजतोय तुमचा. हो सॉरी. हॅलो. हो हो आलोच आम्ही, 2 मिनटं फक्त. हो अश्विनी चल, त्या मुरारी आल्यात, आपल्याला जावं लागेल. चल येतो. चल मी पण निघतो. मला जरा 1-2 घरं पण बघायची आहेत. कोणासाठी? अरे ते एक मित्र आहे त्याच्यासाठी. विद्युत, ह्या साड्या बघ, कार्तिकीसाठी बाजूला काढल्यात मी. तुला यातली कुठली साडी आवडली? सांग ना, कार्तिकला कुठली साडी देऊया ह्यातली? आई अगं काय घाई आहे? अगं मी अजून तिच्याशी नीट बोललो पण नाहीये. मला प्लीज तिच्याशी एकदा बोलू दे. अरे मग बोल ना. आणि आत्ता साडी निवडायला काय हरकत आहे? अगं कमल, तो म्हणतोय ना त्याला वेळ हवाय, मग त्याला वेळ दे ना. तू कशाला घाई करतेस इतकी? मी घाई करणार? विद्युत, मला काय ते स्पष्ट सांग. काय ठरवलंयस तू? दुसरं लग्न करायचंय ना तुला? विद्युत, अरे काय विचारते मी? करायचंय ना दुसरं लग्न तुला? माई ऐक माझं, तू बस आधी. तू बस इथे. काय विद्युत? माई हे बघ, प्रश्न फक्त माझ्या एकट्याचा नाही आहे ना. मला भविष्यातील कोणताही निर्णय घेताना संजूचा विचार करणं जास्त गरजेचं आहे. आधीच आमच्या डिवोर्समुळे तो एवढा डिस्टर्ब झालाय. आणि माई किती झालं तरी शिल्पी त्याची आई आहे. तिला सोडून दुसऱ्या कोणाला आई म्हणताना त्याला किती जड जाईल. त्यामुळे मला कोणताही निर्णय घाईत घ्यायचा नाही. माई हे काय? अगं मी बोलतोय ना तुझ्याशी. तुझ्या आयुष्यातला भूतकाळ पुसून टाकते मी. जोपर्यंत तू ह्या जुन्या गोष्टींमध्ये अडकून पडशील ना, तोपर्यंत पुढे जाऊ शकणार नाहीस विद्युत. पप्पा बघा, मी कार्तिकी काकूंसाठी बटरफ्लाय बनवलंय. संजू बाळा, कार्तिकी काकू खूप आवडते ना तुला? हो. मग आपण असं करूया, तिला कायमचं आपल्या घरी आणूयात का आपण? हो पप्पा, करूया नाही का? तुला तिला गिफ्ट द्यायचं म्हणतोयस ना, मग हे असं बनवतात? अरे म्हणजे जरा चांगलं बनव ना. एवढं मजा नाही याच्यामध्ये. जा जा, नवीन बनव जा. हो आजोबा, मी अजून सारे बटरफ्लाय बनवतो. बघितलंस विद्युत, तुझा मुलगा सुद्धा त्याचा भूतकाळ सारून आता पुढे सरकलाय. अरे तू कधी पुढे सरकणार आहेस आता? नाही, हे नाही होऊ शकत. पण का नाही होऊ शकत? कारण
कारण शिल्पी प्रेग्नेंट आहे. आणि हे आमचं बाळ आहे. आपण एका बेसावत क्षणी हे होऊन गेलं आणि आता शिल्पीला ते बाळ हवंय. मला सांगा आप्पा, तिला या अवस्थेत सोडून माझ्या भावी आयुष्याची स्वप्न कशी रंगवू?